हॅलो, वेलकम टू न्यू व्लॉग. हा व्लॉग संक्रांतीपासून चालू झाला होता. भोगीच्या दिवशी सकाळी सकाळी तीळ आणि उटणं लावून आंघोळ करायची असते, त्याच्यामुळे मी हे दीपला देत होती. तेवढ्यात चिकू पण उठला आणि मम्मीने भोगीची भाजी तयार करायची तयारी केली होती. मस्त एवढे सगळे व्हेजिटेबल्स. ही मिक्स भाजी असते, जर कोणाला माहीत नसेल तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या आणि जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते आपण त्या भाजीमध्ये टाकू शकतो. खरं म्हणजे त्याच्यामध्ये तिळाची जास्त इम्पॉर्टन्स असतो. त्याच्यानंतर मी थोडंसं काम केलं आणि मग मस्त यम्मी भाजी तयार झाली होती आणि मी ती तीळ लावलेल्या भाकरीसोबत एन्जॉय केली. त्याच्यानंतर मी परत थोडंसं काम केलं आणि लॉग आऊट केलं. दुसऱ्या दिवशी संक्रांत होती, पण आम्हाला सुट्टी नसल्यामुळे मी दिवसभर ऑफिसचं काम केलं आणि डायरेक्ट सायंकाळी सेलिब्रेशन करायचं ठरवलं. त्याच्यामध्ये पण आम्ही छान जेवण बनवलं. त्याच्यामध्ये पुरणपोळी, त्याच्यानंतर आमटी, मस्त खीर, असं आम्ही साधा सिंपल आणि छान असा स्वयंपाक बनवला आणि मस्त एन्जॉय केला. त्याच्यामध्ये मी खूप दिवसानंतर पुरणपोळी बनवत होती, त्याच्यामुळे मला जरा भीती वाटत होती की ती छान बनेल की नाही. पण ॲज युजल मस्त टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या बनल्या आणि आम्ही तिघांनी पण पुरणपोळी एन्जॉय केली. दुसऱ्या दिवशी कर होती आणि त्या दिवशी आम्ही सकाळी सकाळी हे धिरडे एन्जॉय केले. त्याच्यानंतर डायरेक्ट सॅटर्डेचा हा व्हिडिओ आहे. मी आमच्या घरी हळदी कुंकू ठेवलं होतं. हळदी कुंकू म्हणजे आपण आपल्या ओळखीच्या ज्या लेडीज असतात त्यांना आपण घरी बोलवायचं आणि त्यांना हळदी कुंकूसोबत एक छोटंसं गिफ्ट द्यायचं असतं. मी अशी छोटीशी प्लेट तयार केली होती, त्याच्यामध्ये हळदी कुंकू, सौंफ आणि तिळगुळ असं ठेवलं होतं. त्याच्यानंतर असं गिफ्ट घेतले होते जे त्याला लेडीजला देता येतील. त्याच्यानंतर आम्ही 5 वाजताचा टायमिंग दिला होता, म्हणून आम्ही पूर्ण साफसफाई करून रेडी होऊन आम्ही वाट बघत होतो. मग ज्या लेडीजला मी इन्व्हिटेशन दिलं होतं ते आले. त्यांच्यासोबत एक छोटी मुलगी आहे, आराध्या. ती पण येते, नेहमी येते ती चिकूसोबत खेळायला. तिला पण दुसरे इथं बिल्डिंगमध्ये एवढे फ्रेंड्स नाही आहे आणि चिकू खूप लहान आहे, पण तिला असं वाटतं की तो तिच्यासोबत खेळायला पाहिजे आणि चिकूला तर तेवढंच पाहिजे, नुसतं खेळायला लागतं त्याला. त्या आल्या. त्याच्यानंतर मी त्यांना वाण दिले, हळदी कुंकू दिलं, तिळगुळ दिलं आणि असं ते छोटंसं सेलिब्रेशन कंप्लीट झालं. त्याच्यानंतर आम्ही बऱ्याच वेळ बसलो सोबत, गप्पा मारल्या. त्यांनी जुनं काही सांगितलं, या रूममध्ये कोण राहत होतं वगैरे, बऱ्याच गोष्टीच्या गप्पा मारल्या. त्याच्यानंतर चिकू आणि आजी हे दोघांचं चाललं होतं की आमचे फोटोज व्हिडिओज काढायचं. त्याच्यामुळे तो बघा किती खुश आहे. त्याला फोटोज व्हिडिओज काढायला खूप आवडतं असं मला तरी वाटतं आहे. तो खूप क्यूट स्माईल देतो जेव्हा पण मी त्याचे व्हिडिओज घेते तेव्हा. तुम्ही बघू शकता तो किती हॅपी आहे. त्याच्यानंतर सगळे गेल्यानंतर मी माझ्या मम्मीला वाण द्यायचं कंप्लीट केलं. मस्त हळदी कुंकू दिला, वाण दिलं आणि आशीर्वाद घेतला. त्याच्यानंतर आमचा डिनर झाला. फक्त कढी, राईस आणि पोळी असं बनवलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही मटका कुल्फी ऑर्डर केली. त्याच्यामध्ये पण गंमत झाली की एक मटका फुटलेला निघाला होता आणि मग मी कस्टमर केअरला कॉल करून इमेज पाठवून आणि माझा रिफंड परत मिळवला. आणि तुम्ही बघू शकता एक मटका फुटलेला आहे. त्याच्यानंतर संडे मॉर्निंगला आम्ही मस्त आलू पराठे बनवले होते. त्याच्यामध्ये मी पालक आणि मेथी पण कट करून टाकली होती. खूप छान लागतं, तुम्ही पण एकदा ट्राय करा, किंवा जर रेसिपी पाहिजे असेल तर मी शेअर करेल. मस्त तुपामध्ये खरपूस भाजून घेतले होते आणि त्याच्यानंतर आम्ही असा ब्रेकफास्ट एन्जॉय केला. त्याच्यानंतर आम्ही लंचसाठी सिम्पलच येल्लो खिचडी बनवली होती आणि पापड्यासोबत एन्जॉय केली. सायंकाळी मला आणखी एकाकडे हळदी कुंकूचं आमंत्रण होतं, म्हणून मी छान रेडी झाले. ब्लॅक कलरची साडी वेअर केली होती आणि आजकाल मला साडी घालायला खूप आवडतं आहे. त्याच्यानंतर इव्हनिंगला आम्ही मस्त डाळ, राईस आणि सुक्कं चिकन याचा बेत बनवला होता. यम्मी झालं होतं खूप जेवण, मी स्वतःच बनवलं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट डे मम्मीचा बर्थडे होता आणि मी असं छोटंसं प्लांट देऊन तिला सरप्राईज केलं. हे एक बांबूचं प्लांट आहे आणि ते पॉझिटिव्हिटी आणि एअर प्युरिफायरचं काम करतं. इव्हनिंगला आम्ही तिचा बर्थडे सेलिब्रेट करायचं ठरवलं. असा केक आणला होता आणि मी आणि चिकू फुल पार्टी मूडमध्ये होतो.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे काही सजेशन असेल तर कॉमेंट्स करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.